Audio Jungle. Audio Jungle. सुकेवाडी खांजापूर अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता. संगमनेर तालुक्यातील पुरातन आध्यात्मिक वारसा लाभलेला सुकेवाडी आणि खांजापूर येथील अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिरासमोर शुक्रवार दिनांक 23/8/2024 ते 30/8/2024 या कालावधीत उत्साहात पार पडला. अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय प्रतिभासंपन्न कीर्तनकार व प्रवचनकार यांनी आपली सेवा रुजू केली. काल्याचे कीर्तन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे झाले. त्यांनी हिंदू धर्म व संस्कृती हिचे रक्षण केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. दीप प्रज्वलन कार्यक्रमास अग्नेश्वर मठाचे मठाधिपती स्वामी शिवदास महाराज, पारायण व्यासपीठ सांभाळणारे सुदाम महाराज थोरवे, हरिभक्त पारायण रामप्रसाद महाराज कवडे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमास सुकेवाडी व खांजापूर पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण सुनील महाराज मंगळापूरकर यांनी आपल्या कीर्तनातून शाळा विद्यालयांना सर्वांनी मदत करावी, वृक्षारोपण केले जावे, तरुणांनी व्यसनमुक्तीचे व्रत अंगी बाळगावे इत्यादी प्रबोधन केले. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं माता भगिनी सहभागी झाल्या होत्या. अखंड हरिनाम सप्ताहाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी केलेली गर्दी विशेष कौतुकाची गोष्ट वाटत होती. लोकसंवाद न्यूज चॅनेल मार्गदर्शक पत्रकार संदीप सातपुते, सहप्रतिनिधी लव सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात. टाळी वाजवण्यासाठी चला महिला मंडळ बोला. मूग दिले देवाने कशासाठी? नावावर भांडण करण्यासाठी. अरे देवाने मूग दिले, मूग. कमल मुख राम भजन बोलिया, कमल मुख राम भजन बोलिया, हे राम भजन बोलिया, राम भजन बोलिया, कमल मुख राम भजन Rama
सातव्या दिवशी सातवा माल सातवी रंग सोनेरी हरि चलो आए हैं बिहारी राधे राधे चलो आए हैं बिहारी जयांचे गिर्या स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला विवेकाचे कादळे मी या विवेकाचे कादळे वेडोनी विवेक दीप उजळे वेडोन विवेक दीप उजळे दैयोग्या पाहे दिवाळी निरंतर कैयोग्या पाये दिवाळी निरंतर मुक्ताते निर्धारिता मुक्ताते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता लाभे आपलीच मुक्तता दिपे दिसे पाहता आपली वस्तू दिपे दिसे पाहता आपली वस्तू जैशी गुरु दिशीच्या राहुरी दिव्य दिविकारा हे सर्वभूती संपूर्ण होईजे सर्व झुकी सर्व भूती संपूर्ण होईदे मन सर्वनी शुभम करोते कल्याणं शुभम करोत कल्याण करून सगळे म्हणा सगळे कल्याणं आरोग्यं धनसंपदा बुद्धी विनाशाय दीप ज्योतिर्नमस्तुते कुंडली लक्ष देऊ नाही का बरं का? पैशाचा पाऊस पडत असताना लोकांनी प्रेताला सोडून दिलं आणि पैसे जमा करायला लागले. लक्ष देऊ नाही का बरं का? लक्ष्मी म्हणे देवा ही माझ्या जगातली किंमत आहे. मेलेल्या माणसाला सोडलं आणि लोक पैसे जमा करायला लागले, ही माझ्या जगातली किंमत आहे. भगवंत म्हणले तुझी किंमत मला कळाली. सर्व माणसं पैशाच्या मागे पळाले, पैशाचा पाऊस पडायला लागला म्हणून. पण एक पाऊस पडतो म्हणून एक माणूस नाही उठला म्हणे कोण? जो मरून पडलेला आहे, जो मरून पडलेला आहे, जो प्रेत म्हणून पडलेला आहे, तो पैशाचा पाऊस पाहून उठून नाही बसला आणि पैशाच्या मागे पळालाय नाही. लक्ष्मी म्हणे तो कसा पैशाच्या मागे पळणार? भगवंत म्हणले का? लक्ष्मी म्हणे त्याच्यात रामच राहिला नाही, त्याला पैशाची किंमत काय करणार? भगवंत म्हणले उत्तर मिळालं तुला का देऊ? मी शरीरात आहे तोपर्यंत तुला कोणीतरी विचारणार आहे. मी शरीरातून गेल्यावर तुझी कवडीची सुद्धा किंमत या जगात नाही. आप मर गई डूब गई दुनिया. किती पैसे दिल्यानंतर जीवनाचा एक श्वास विकत घेता येईल? बोला ऐका. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण. मेरू पर्वता एवढा आणि पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह. म्हणून महाराज म्हणले क्षण क्षण हाची करावा विचार. एक क्षण सुद्धा जीवनाचा वाया गेला नाही पाहिजे. कोटीनं रुपये द्या तुम्हाला पुन्हा हा क्षण मिळणार नाही. महाराज लक्षात ठेवा. हे पैशाचं स्वरूप महाराजाला माहिती होतं म्हणून महाराज म्हणले मला धन सुद्धा नको, संपदा घ्या. संपदा 16 नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. द्यायचा असेल देवा तर संताचा संग दे. भगवंत म्हणले तुकोबाराय ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. महाराज म्हणले
धर्मक्षेत्रात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि. ज्या वेळेस या देशावर ग्लानी येते, धर्मावर ग्लानी येते, त्यावेळेस माझा जगाचा मालक काय करतोय? अवतार घेतोय. काय घेतोय? याचंच भाषांतर तुळशीदासजीने किती गोड केलेले पहा. जब जब होए धर्म की हानी, पाडही असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरही कृपा निधी सज्जन पीरा. ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या वेळेस या धर्मावर संकट येते, त्यावेळेस माझ्या जगाचा मला काय करतोय? अवतार घेतो. पहिलं प्रमाण गीतेतलं दिलं, दुसरं प्रमाण तुळशीदासजीचं, आणि तिसरं प्रमाण तुकोबरायचं महाराजांनी दिले. धर्मरक्षावया अवतार घेशी, आपल्या पाळीशी भक्त जना, अंब ऋषीसाठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळिले. द्वापार युगाची परिस्थिती तीच झालेली आहे. कंस, दंतवक्र, शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झालाय, आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर पृथ्वी मातेला होतंय. कोणाला होतंय? पृथ्वी माता रडायला लागली. पापी जे भक्त दैत्य जे मातरी, धरणीसी झाली ओझे त्यांची, तिथलाच त्रास ऋषी मुनी सकाळ न पूजिती कोणी देवा एक, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो हे सांगत असे. हो ब्रह्मदेवा, राक्षसाच्या भीतीने ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये. राक्षसांच्या भीतीने भजन बंद झालेले, कीर्तन बंद झालेले, हरिपाठ बंद झालेल्या, मंदिरात कोणी पूजाला सुद्धा जात नाही, आरतीला सुद्धा जात नाही. ब्रह्मदेव म्हणले, घरानं घेऊन जरी तुम्ही माझ्याकडे आलेले असाल, पण हे खातं माझ्याकडे, हे खातं कोणाकडे? भगवान विष्णूकडे आहे. सगळे देवता एकत्रित झाले, भगवान विष्णूकडे गेले. शशांक चक्रम सकिरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम, सहार वक्षस्थलकस्वस्यं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं, शांताकारं भुजंग नाही भुजगशयनं, पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकांतं कमलनयनं योगी विद्यानगम्यं, वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोक एकनाथं. एवढं गोड वर्णन केल्यानंतर देव खुश झाला. देवाने सांगितलं, आकाशाची वाणी अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मानाचा मुद्रा. आज हे उठू नका आहे, अजिबात नाही. आता 5 मिनिटं घेणार आहे फक्त. आज श्रावण महिन्यातील पर्व काळातील वार शुक्रवार दिनांक 23/8/2024 रोजी चालू झालेला आपला अखंड हरिनाम सप्ताह सुकेवाडी खांजापूर आज सांगता समारंभ काला आनंदाचा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडत आहे. या काल्याला ज्यांचं कीर्तन रूपी सेवा आपल्याला लाभली ते हरिभक्त परायण, आवाजाचे जादूगार. या आवाजाची जादू महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, तर 7 समुद्रा पलीकडं या महाराष्ट्राचं, या वारकरी संप्रदायाचं नावलौकिक नेणारं हे नेतृत्व, कर्तृत्व हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील. अतिशय सुंदर आणि सुश्राव्य अशी कीर्तन सेवा महाराज आपल्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या
सर्व भाविकांना हे ज्ञानार्जन आपल्या माध्यमातून मिळालं. मी आमच्या समस्त ग्रामस्थ सुकेवाडी खांजापूर सर्व भाविकांच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि या कीर्तनाची सेवेचं जे सेवादान ज्यांनी दिलेलं आहे ते महाकाल सेवेकरी मंडळ सुकेवाडी, सुनील उत्तम कुटे, अंकुश अर्जुन सातपुते, जितेंद्र बाजीराव कुटे, राहुल बाळासाहेब कुटे, सुभाष शिवराम मालुंजकर आणि अक्षय भाऊसाहेब कुटे या दात्यांनी या सेवेचं सेवादान दिलेलं आहे. आणि महाराजांनी जे सांगितलं देश आणि धर्म हा टिकला पाहिजे. महाराज आम्ही तुमची एक क्लिप ऑडिओ क्लिप ऐकली होती, मला वाटतं 13-14 मिनिटाची तुमची क्लिप आहे. इतक्या सुंदर इतक्या सुंदर भाषेत छान जोडे आणले तुम्ही खरोखर. बस जर महाराजांचं सांगायचं तात्पर्य होतं अरे आपण हिंदू आहे आणि जर आपणच आपल्या धर्माला विरोध करत असेल, आपणच आपल्या कार्याला विरोध करत असेल तर आपण आपल्याला हिंदू म्हणावं कसं या भाषेत. आणि ती मला वाटतं 18-19 वर्षाची मुलगी असेल किंवा 20 वर्षाची, बरोबर ना महाराजांनी इतकं सुंदर. अरे तुझी उंची किती, तुझं बजेट किती, तू बोलती किती, म्हणजे दादा महाराज पण अक्षरशः खरोखर तुमचे ते बोल ऐकताना ही गरज, ही प्रत्येकाला चुकणाऱ्या माणसाला बोलण्याची ही गरज आहे हे यातून निश्चित आम्ही त्या माध्यमातून घेतलं. आणि महाराज आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण अनेक तरुणांचे, अनेक भाविकांचे आपण आदर्श आहात. खरोखर खूप काही आपल्याकडून घेण्यासारखं आहे. आणि आपली सेवा या आमच्या यज्ञ मंडपात आज आम्हाला महाकाल सेवेकरी मंडळाच्या माध्यमातून प्राप्त झाली. त्याचा आनंद, लाभ, या सुवर्ण संधीचा लाभ आमच्या भाविकांना या निमित्ताने मिळाला. महाराज मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्याला आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्या ज्यांनी सेवादान दिलं त्यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. सुनील स्थापनेपासून आज कार्याची शेवटची पंगत होईपर्यंत ज्यांचं योगदान प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सेवादान, अन्नदान, अर्थदान, श्रमदान